विनंती असेल आपण देखील इथे आमच्यासोबत जोडलं जायचं आहे. आमच्या साखर गावातील आपल्या सर्वांच्या खरोखरच आमच्या साखर गावाच्या असतील किंवा साखर गावातील 15 गावातील सर्व खेळाडू मित्र असतील त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या, त्याचप्रमाणे दिलीप सरांना सातत्याने सहकार्य करणाऱ्या आमच्या सुवर्णा काकी इथे हजर आहेत. त्यांचं देखील फेडरेशनच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आणि दिलीप सर असतील त्याचप्रमाणे सुवर्णा काकी असतील यांच्या दोघांच्या शुभ हस्ते इथे महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. आपण पाहिलं तर गंध पुष्प धूप दाखवलं जात आहे. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला जाईल, एक मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेचा देखील शुभारंभ होईल. असा 30 सर्कल आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला या सर्वांनी पुढे इथे महाराजांना मानवंदना दिली जाईल. खरोखरच अगदी सोनियाचा दिनो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. नक्कीच ही स्पर्धा मोठी होणार, भव्य दिव्य होणार, यात काही शंका नाही आहे. चोरवणे गावचे विजय सर, विजय जाधव साहेब आपण या पुढे. पुन्हा एकदा आणि अजित उतेकर यांचे देखील आभार व्यक्त करेन, कारण या स्पर्धेसाठी त्यांनी देखील इथे लाईव्ह आम्हाला जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्रे टिपले जात आहेत. बघा, प्रत्येक स्पर्धेचा शुभारंभ गणरायाला वंदन करतो आपण, जागेवाल्यांना वंदन करतो. इथे श्रीफळ पूजन केले जाते. या बॅट बॉल स्टंपचं विकेटचं देखील पूजन केलंय. तर कुरुवलच्या वतीने फक्त जॉईन व्हा इथे, कारण का बघा ही मित्रांनो 15 गावची एक बांधिलकी आहे, आपुलकी आणि एक प्रेम भावना. आपण प्रत्येक जण 15 गावातील सर्व गावांचं एक अतूट नातं या फेडरेशनच्या वतीने 40+ प्रीमियर लीगच्या वतीने आपण सुरू करतोय. केडी उतेकर सर श्रीफळ वाढवलाय, त्यांच्या शुभ हस्ते आता मात्र या स्पर्धेला शुभारंभ केला गेलाय. आणि 15 गाव शिक्षण संस्थेचे चेअरमॅन आमचे नितीन दादा उतेकर सोडून या मैदानावरती यायचं आहे आणि ह्या मुलांना चांगला खेळण्याचा चांगला कार्यक्रम होऊ दे आणि त्यांना उत्कृष्ट वावडू दे. असाच ह्या 15 गाव फेस्टिवलवाल्यांना दरवर्षाप्रमाणे त्यांना असेच मॅच खेळण्याची बुद्धी दे आणि चांगला कार्यक्रम करू दे. आणि तुला देवा आणि 15 गाव सर्व देवदेवस्थाना नतमवतो कुलशाची ग्रामदेवता मर्यादेवी आणि इथला जागेवाला आज इथं उभं राहून सगळ्या खेळाडूंना आशीर्वाद द्यावा हीच नम्रतेची विनंती. महादेव. नक्कीच इथे सर्व देवदेवतांना आपण गाऱ्याने घातलेल्या ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मात्र मी विनंती करेन आपण राष्ट्रगीत करूया. सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य
शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. धन्यवाद सर. हा आणि सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या या 40+चा थरार. आणि आता सुरू होतोय या ठिकाणी मॅच आणि पडतोय पहिला बॉल. बघूया या ठिकाणी मी सांगितलं की आपला 12वा खेळाडू जर नसेल तर मग रनची पेनल्टी द्यावी लागेल. त्याच्यामुळे कंपल्सरी आपला 18 प्लेयर आहेत, आपला एक एक प्लेयर इथे द्यायचा आहे. पुढचा चेंडू आणि मला वाटतं या पहिल्याही चेंडूला या ठिकाणी सन्मान दिलेला आहे. आणि मला वाटतं नितीनजी मोरे आहेत. आणि नितीनजी मोरे म्हटलं की ते खेळाडूचा आणि या खेळाचा सन्मान जी आपली थीम आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी नितीनजी मोरे यांनी दाखवून दिले की या 40+ असो नाहीतर 40- या संपूर्ण मैदानामध्ये मी कशा पद्धतीमध्ये खेळू शकतो. आणि हा सुंदर असा षटकार मला वाटतं या ठिकाणी दुसऱ्याच बॉलवरती. आणि यानंतर रोहित यावेळी मात्र पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटतोय. आणि इथे पॅड वरती आदळला. गोलंदाजी मार्क वरती संजय उतेकर आहेत. पहिलं षटक घेऊन संजय उतेकर टीम इथे पाहिलं तर राईटम राऊंड विकेट मारा. ओहो चांगला चेंडू आहे. बॅटची कडा लागून बॉल ट्रॅव्हल होतो मागे. वंडी एक धाव भेटेल आणि एका धावेने संघ पुढे सरकला. जर आपण पाहिलं तर इथे स्कोरर म्हणून जॉईन झालेत विशाल हुतेकर. धावसंख्या झाली आत्तापर्यंत 7. यादी कृपया दोन्ही जे संघ खेळणार आहेत ना त्यांची यादी इथे आम्हाला सुपूर्द करा प्लीज. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आणि गडी बाद. नितीन जे पाहिलं तर पहिला गडी बाद होतोय. सलामीवीर नितीन मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि नितीन बाद झाल्यानंतर मैदानामध्ये प्रवेश करणारा खेळाडू जर पाहिलं तर आपण नितेश तांबेला बघतोय. सलामीची जोडी गेली होती इथे संतोष चांदे. त्यांच्या जोडीला होते नितीन मोरे. नितीन मोरे बाद झालेत. एक षटकार नक्कीच लावला होता परंतु त्यानंतर विकेट घेण्यामध्ये देखील यश आलं संजय उतेकर यांना. पहिलं षटक घेऊन आलेत ते म्हणजेच 15गाव चॅलेंजर्सच्या वतीने. आणि 15गाव वॉरियर्स संघ इथे प्रथमतः बॅटिंग करतोय. यानंतरची मॅच असेल 15गाव पॅन्थर विरुद्ध 15गाव टायगर्स. यानंतरची मॅच असेल 15गाव पॅन्थर विरुद्ध 15गाव टायगर्स. आपली यादी तयार ठेवा आणि टॉससाठी देखील यायचं आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व खेळाडू मित्र त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक जे जो आम्हाला जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. AU लाईव्ह टीमचे स्वागत आणि सर्व क्रीडा रसिकांचे देखील स्वागत आहे. पहिलं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती आहे 7 वरती. राईट मोर द विकेट मारा. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला खेळतोय नितेश तांबे आहेत.
ओ हो बॅटची कडा अल्ट्रा एज बॉल ट्रॅव्हल झाला डी झोन मध्ये एकदा भेटते आहे. तर षटक कंप्लीट आहे. षटक कंप्लीट आहे. इथे पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 8. डीजे चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहेत. टीम चॅलेंजर्स आपण गोलंदाजाचं कृपया नाव मला सांगा. आशिष जे हनुमान कासाईचे खेळाडू आहेत नक्कीच त्यांचं नाम कुठेतरी मिस झालं होतं. आशिष दादा राईट मोर द विकेट मारा आहे. बॅकफुटला गेले पॉइंट रिजन मध्ये चांगला फटका आहे. इथे बॉल जाईल का सीमा रेखा पार दन दन करत 4 धावांसाठी चौकार. डीजे उडाला लागला पायाला तरी पण षटकारच घेतला जाईल. याची दखल घ्या सर्वांनी. या मात्र फुलटॉस चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक दिसतोय. इथे कॅच ड्रॉप केले आणि नंतर कव्हर करताना इथे एकच धाव. एका धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या फलकावरती आली 13 वरती. 13 रन आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. टीम 15 वॉरियर्स. यानंतरची मॅच असेल 15 पॅन्थर विरुद्ध 15 टायगर्स. आपण दोघांनी तयार राहायचं खेळाडूंची यादी घेऊन. नेक्स्ट बॉल आशिष राईट मोर द विकेट मारा. समोर आहे नितेश. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला तटवलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे विथ कार्पेट. बॉल अडवलाय. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा काय रुकू शकत नाहीये. चुकीचा फेकी पाहायला भेटतोय. हो इथे आत्महत्या. गडी बाद. 3ऱ्या धावेसाठी नितेश साबे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. टीजे आता मगाचे 2 धावा घ्या. 2 धावा घेतल्यानंतर धावसंख्या फलकावरती आली इथे लाईव्हच्या स्वरूपात 15 वरती 2 गडी गमावले टीम वॉरियर्सने. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलेला इथे पाहिलं तर शत्रुघ्न मोरे आहेत. कृपया थोडा पंचांना विनंती असेल 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 5 मिनिटं फक्त. बॉल आहेत ना. हो बरोबर आहे. करेक्ट. आउट असतो. चेक करा. हॅलो
हॅलो. तर फक्त एकदा अजित क्रॉस चेक करा की बाद झालेला नितेश शत्रू बाद आहे का? शत्रू पण बाद आहे ना? तर टाइम आउट शत्रू आपण चला मित्रांनो, कृपया सर्वांनी सहकार्य करा. एकच डिसिजन घ्या आणि त्याला आपण सर्वांनी मान्यता द्या. बघा इथे काय झालंय की नितेश तांबे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर येण्याआधी शत्रू प्रवेश केला नव्हता शत्रूने ग्राउंडमध्ये, त्यामुळे मे बी हा जो बाद झालेला खेळाडू आहे तो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेर म्हणजे नवीन जाणारा खेळाडू आधी गेला पाहिजे ना सर, बरोबर ना? आणि नंतर बाद झालेला बाहेर येईल. शत्रू मोरे हार्ड लक. स्ट्रायकर एंडचा जो फलंदाज आहे कृपया सहकार्य करा सर्वांनी. चला 3 गडी बाद असतील. एम सर बॉल काउंट नाही ना? काय नाही, फक्त बाद. चला नेक्स्ट बॉल आशिष राईट मोर विकेट मारा आहे. चांगला चेंडू पाहायला भेटतोय, डॉट चेंडू. नवीन गेलेला फलंदाज इथे पाहिलं तर राजेश सुर्वे आणि स्ट्रायकर एंडला संतोष चांदे देखील आहेत. नेक्स्ट बॉल आशिषचा एक स्लोपरवर गोलंदाजी पाहायला भेटते. बॅकफुटला आले, ऑफ साईडला कट केलाय, चांगला फटका पाहायला भेटतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. चेंडू फेकी जरा स्लो पाहायला भेटली आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघ पुढे सरकला. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या आहे 17 वरती. 17 रन ऑन बोर्ड. टीम इथे पाहिलं तर 15 का वॉरियर्स. संधी मिळते डीजेला. चला मॅच ओव्हर षटक क्रमांक 3 ओव्हर क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुहास पवारला पाहतोय. धावसंख्या 17 आहे. राईटम राऊंड विकेट माराय. ओहो इथे झेल ड्रॉप केलाय. झेल खाली पाहिलं तर कोण आहे? विशाल तामणकर. प्रमोद शिंदे आहे, माफी असावी. सूरज आहेत, माफी असावी विशाल. इथे आमच्याकडे 15 पॅन्थर्स टीमची यादी आली आहे. टायगर्स टीमची यादी सुपूर्द करा. एम सर. पुन्हा एकदा खेळायला देखील सुरुवात केली जाते आहे. पुढचा चेंडू राईटम राऊंड विकेट मारा संतोषसाठी. बॅकफुटला गेले, ऑफ साईडला कट करायचा होता. बॅटची अल्ट्रा एज, बॉल ट्रॅव्हल झाला. इस्टांच्या मागे 1 धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या फलकावर आली 19. 19 रन ऑन बोर्ड. चांगल्या प्रकारचा मारलेला फटका आहे. गॅप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगाने. 4 धावा. पुढचा चेंडू सुहास टू संतोष. ओहो चांगला हिट आहे. इथे पाहायचंय काय होतंय. बॉल सीमर खबर.
केलं तर मुसाड गावचा अक्षय चांदे राईट हँड बॅट्समन त्यांची देखील आठवण येते, कारण का जसं अक्कू खेळतो आपल्या टीमला सांभाळतो तसं या ठिकाणी 15 वॉरियर्स टीमला ज्यांनी सांभाळलं आहे ते म्हणजे संतोष चांदे. चांगले बॅटिंग करतात. 6 धावा जर काउंट केलं तर धावसंख्या फलकावर आली 29 वरती आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा चेंडू सुहास वरती अतिशय आक्रमण केलंय. 3 षटकांची मॅच आहे. सरासरी 10चा एव्हरेज रन रेट इथे सेट केलाय. नेक्स्ट बॉल सुहास टू संतोष. ओ फुलटॉस बॉल होता. इथे पाहिलं तर काय होतंय बघायचंय. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे दुसरी धाव होईल का. दुसरी धावेमध्ये गडी बाद होईल. पंच नो बॉल आहे. यस नो आणि एकच धाव म्हणजे आता 2 गडी देखील बाद आहे. साई नो बॉल आहे. 2 धावा 1 गडी देखील बाद आहे. डीजे डीजे 1 मिनिट. फ्रीटचा असेल म्हणजे धावून काढलेली 1 नोची 1 आणि गडी देखील बाद असेल. येणारा चेंडू फ्रीटचा असेल. चला मॅचला सुरुवात करूया. नेक्स्ट बॉल फ्रीटचा चेंडू ऑफ साइडला गेले. पॉइंट रिजन मध्ये फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे बॉल अडवलाय. 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल होतोय का बघायचा आहे, परंतु नकार देखील दिलाय. या 2 नवीन गेलेला फलंदाज प्रशांत. या 2 धावांनी संघ पुढे सरकला 33 वरती. पुढचा चेंडू ओहो चांगला फटका येतोय. तेच करार फाईन लेग रिजन मध्ये संतोष चांदे बँड रेड षटकार.
तिचे धन्यवाद. या 6 धावांनी इथे पाहिलं तर वॉरियर्स टीमची धावसंख्या झालेली आहे 39. विजयासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मी पाटील साहेबांना विनंती करेन, पाटील साहेब आपण या टॉस करूया, आपण नाणेफेकीचा गोल करायचा आहे. आणि दोन्ही टीम नेक्स्ट मॅच 15गाव पॅन्थर्स विरुद्ध 15गाव टायगर्स. इथे पाहिलं तर बघा आमचे दोन्ही कॅप्टन हजर आहेत. एका बाजूला रविदादा सकपाळ, एका बाजूला MM सर, महेश माबदी सर देखील आहेत. आणि या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आमचे पाटील साहेब आहेत, कोळशेत गावचे ग्रामस्थ, आणि ज्यांनी या कोळशेत नगरीमधील अनेक खेळाडू घडवले ते पाटील साहेब इथे आहेत. आपल्या सर्वांना सांगायचं पिके सर टॉस कोण मागणार आहे. MM सर कॉल देतील. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेडचा कॉल केलाय. टॉस विन आहेत इथे पाहिलं तर 15गाव टायगर्स. तर पाटील साहेब तुम्हाला विनंती करेन आपण मंचावरती आसनस्थ व्हा, आणि पिके सर आपण देखील मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर आपला निर्णय MM सर. फिल्डिंग पहिली फिल्डिंग घेतली आहे, परंतु बघा मित्रांनो मेन स्क्रीनवरती आपल्याला हे दोन्ही सितारे पाहायला भेटत आहेत, 40+ दोन्ही मातब्बर खेळाडू. आणि मी पहिला MM सरांकडे येईल. सर, ॲज अ फेडरेशन अध्यक्ष म्हणून तुम्ही खूप सुंदर कार्य करताय, परंतु आज ग्राउंडवरती उतरण्याचा आनंद मात्र काही गगनाला मावेनासा आहे. काय भावना आहेत, कशा प्रकारे मॅच होणार आहे. मला असं वाटतं की फारच वेगळं आहे. म्हणजे बरेच वेळेला मी इकडे असतो आणि प्लेयर्स अपोजिटला असतो, पण आजचा अनुभव अतिशय म्हणजे मला असं वाटतं की ह्या हंगामामधला हा अतिशय सुवर्ण क्षण असा आहे की जो याच्यामध्ये आमचे खेळाडू आनंद लुटत आहेत. सो दिस इज बेस्ट फॉर अस. आणि आपण नक्कीच ही सुरुवात आहे. पुढच्या वर्षी 40+चं स्वरूप फार चांगलं आणि वेगळं असेल, कारण अजून 200 प्लेयर वेटिंगवरती आहेत. तो नक्कीच पुढच्या वेळची स्पर्धा ही 2 दिवसाची, आणि अजून म्हणजे 2 कशा स्पर्धा होतील, 3 कशा स्पर्धा होतील याच्यावरती आमचा जोर राहील. सो तुर्तास रविदादांच्या टीम विरुद्ध आमची मॅच आहे. सो ऑल द बेस्ट. नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टीम टायगर्सने इथे गोलंदाजी स्वीकारली आहे. इथे महादेवजी उतेकर देखील हजर आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. रविदादा, आपण वावे चिंचाटवाडीचे एक नेतृत्व करता आणि चांगली कॅप्टन्सी देखील आपल्या माध्यमातून पाहायला भेटते, परंतु आज ॲज अ मेंटॉर, ॲज अ कॅप्टन म्हणून 15गाव फायटर्स मग या टीमचं प्रतिनिधित्व करताय. नक्कीच एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या खांद्यावरती. स्पर्धा देखील देखणी आहे. आयोजकांना किंवा या फेडरेशनला काय सांगाल तुम्ही. स्पर्धा खूप सुंदर आहे आणि मला वाटतं ही जी सुरुवात केलेली आहे ती खूप सुंदर आहे, आणि ह्याच्या पुढे खूप सुंदर सुरुवात होणार आहे आपली. आणि ह्याच्या पुढे मला वाटतं आपल्याला हा एकच दिवस आहे, पुढच्या वेळी 2-3 दिवस पण पुरायचे नाहीत, कारण खूप सुंदर नियोजन आहे सगळं. ह्याच्या पुढे खूप छान होईल. आणि जर क्रिकेटसाठी जर म्हणायचं असेल तर आम्ही आहेत, आमचे प्लेयर पण चांगले आहेत, त्यांचे पण प्लेयर चांगले आहेत. कारण कसं आहे 40+ला फर्स्ट टाइम सगळे आपण खेळतोय. तर मी एवढंच करेन की सगळ्यांना सांगणार आहे मी एन्जॉयमेंट करा, बिंदास खेळा, तुम्हाला तुमचा गेम तुमच्याकडे खेळा, फिल्डिंग तुमच्याकडे करा, कुणाला दुखापत होऊ नये काय नाही ह्याची काळजी घ्या, आणि 100% आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा. चला बॅटर पाठवा, लाईव्ह मॅचचे बॅटर पाठवा. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो इथे 15गाव पॅन्थर्स विरुद्ध 15गाव टायगर्स. आणि खेळाडूंची यादी मी वाचेन, तोपर्यंत तशी यादी आपण तयार ठेवायची आहे. सलामीची जोडी इथे गेले. नेक्स्ट मॅच असेल 15गाव पॅन्थर्स विरुद्ध 15गाव टायगर्स. टॉस विन आहेत 15गाव टायगर्स. सिलेक्ट केलं आहे गोलंदाजी, आणि प्रथम बॅटिंग करतील 15गाव पॅन्थर्स. लाईक आता इथे सांगितलं MM सर आणि रविदादाने, खेळाचा आनंद घ्या. हा खेळ आनंदाचा आहे आणि जोश येणार इथे नक्कीच, यात काही शंका नाही आहे. चला आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. माझ्यासोबत जोडले गेले तिथे पाहिलं तर अजित उतेकर अँड टीम, त्याच्या जोडीला रुपेश चांदे. चला सलामीची जोडी पाहिलं तर आपण सिकंदर शिंदे आणि त्यांच्या जोडीला योगेश तामणकर. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत नितीन मोरे. 10-11ला टाइमर स्टार्ट आहे. यस, नक्कीच इथे टीम डिस्कस खूप कमी करा प्लीज. तुम्हाला सर्वांना देखील एक कळकळीची विनंती आहे. पहिला चेंडू, ओहो चांगला टप्पा, चांगला उंची, बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये, येतोय डॉट बॉल. सलामीची बॅट्समन इथे मैदानामध्ये पाहिलं तर योगेश, त्यांच्या जोडीला आहेत सिकंदर. विजयासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलं. 18 मध्ये 40ची गरज आहे. दुसरा चेंडू, बॅटची कट,
इथे बॉल ट्रॅव्हल होतोय डी झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत संतोषदादा पालांडे. त्यांच्या जोडीला आहेत योगेशजी जाधव. नेक्स्ट बॉल नितीन राईट राऊंड विकेट माराय. ओहो मोठा फटका, विकेट मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, काय काय हवेत झेल ड्रॉप केला गेलाय. तर नंतर मात्र एकच धाव, एका धावेवरती समाधान देखील मानलं गेलंय. संघाचं खातं पण केलंय, संघाचा श्री गणेश झालाय. धावसंख्या फलकावरती 2 वरती आहे. नक्कीच पहिलं षटक इथे पाहिलं तर स्वतः कॅप्टन नितीन देखील घेऊन आलेत. पॅड वरती आदळलेला चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इथे पाहिलं तर नितीनच्या स्वरूपामध्ये. नितीन मोरे अनेक वेळा मुसाड चांदेवाडी टीमच्या वतीने आपण त्यांना पाहत असतो. हो जबरदस्त बॉल पाहायला भेटतोय. इथे सिकंदर शिंदेला थांबवलंय. काय डिसिजन येतोय पंच? इथे बघा 15 गाव टायगर्सची यादी. प्रशांत पालांडे, अमित उपाले, निलेश महाबदी, सचिन जाधव, अजय उतेकर, संदेश पालांडे, नंतर मंगेश गाडे. नेक्स्ट बॉल आपण बघूया, नंतर नाव वाचूया. मोठा फटका मारलाय, ऑन साईडला तटवलेला चेंडू आहे, तिथे फिल्डर आहे फाईन लेग मध्ये. बॉल अडवलाय, फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव आणि षटक संपलेल्याची खुणा येते आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 3 वरती आहे. ते म्हणजेच इथे पाहिलं तर टीम 15 गाव चॅलेंजर्स. तर बघा 15 गाव टायगर्स टीमची यादी. उर्वरित खेळाडू विशाल उतेकर, महेश पालांडे, नितीन विष्णू उतेकर, किशोर शिवराम उतेकर आणि राजेश शिंदे. आपण सर्वांनी तयार राहायचंय. आणि अपोजिट साइड जर आपण पाहिलं तर टीम पॅन्थर्सच्या वतीने यादी असेल रवी सकपाळ, परशुराम मोरे, संदीप चांदे, विशाल तामणकर, संतोष पालांडे, महेंद्र उतेकर, सचिन उतेकर, सुनील पवार असे सर्व खेळाडू असतील. फुलटा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे झेल घेतला गेलाय. कॅच कंप्लीट. गडी बाद होतोय डीजे. बाद इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटला सिकंदर शिंदेचा आणि पहिला गडी बाद होतोय. पाहिलं तर 15 गाव चॅलेंजर्स टीमचा. सिकंदर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष प्रवेश करतोय आणि एक गडी गमावल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहे 3 वरती. बघा 15 गाव 40+ लीग, प्रीमियर लीग आपण बघतोय आणि हे सर्व 40+ अबाव सर्व खेळाडू इथे आम्हाला जोडले गेलेत. नक्कीच ही स्पर्धा मोठी होणार यात काही शंका नाही आहे. नेक्स्ट चेंडू नितेशचा. हो हो चांगली गोलंदाजी आहे. अगदी बॅकफुटला गेले, हलकासा प्लेट करायचा होता परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आलाय डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नितेश तांबे यांना आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट माराय. चांगली बॅटिंग देखील केली होती. आता आपल्या टीमसाठी इथे पाहिलं तर गोलंदाजी करत असताना नितेश. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. यशांच्या मागे आपलं काम पूर्ण केलंय विकेट किपरने. पुन्हा एकदा नेक्स्ट पुढचा चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू. नितेशचा पुढचा चेंडू बघायचे काय. धावसंख्या मात्र रोख लावला, इथे थांबवले आहेत. फ्रंट फुटचा वापर केला, स्टेप आउट केला, ऑन साईडला तडवला चेंडू अलॉंग द कार्पेट. बॉल उचल फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाहीये.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे पाहिलं तर योगेश मध्ये आणि आशिष मध्ये दोन्ही बॅटर आपल्या टीमसाठी फाईट केली जाते आहे आणि अशा एकेरी दुहेरीमध्ये काम होणार नाही आहे. इथे मोठे फटके रिक्वायरमेंट आहेत. पुढचा चेंडू नितेश टू आशिष. ओहो ऑन साईडला पुल केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय वेगाने चकवलाय आणि बॉल जाईल का सीमा पार पाहणं गरजेचं आहे. बॉल अडवलाय थांबवलाय उचलफेक केली आहे. तोपर्यंत 3 धावा पूर्ण. 3 धाब्याने संघ पुढे सरकला. धावसंख्या फलकावरती 8 वरती. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा नितेश तांबे योगेश साठी. ओहो चांगला फटका आहे. बघायचं आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल येईल का. चुकीचा कॉल. बॉल अडवलाय फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा. षटक संपल्याची खुणा आली. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद. इथे पाहिलं तर टीम चॅलेंजर्स 8 वरती आहे. संधी मिळते डीजेला. 10 धावा डीजे. चेंडू 30 धावांची गरज आहे. विजयासाठी पाहिलं तर 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे इथे पंधरगाव चॅलेंजर्स टीमला. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलर नेम राजेश. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. अजय संजय धनावडे माफी असावी. इथून संजय जी आहेत आमचे गुगली मास्टर. ओहो क्या बात आहे. लाजवाब शानदार डॉट चेंडू येतोय. संजयजी धनावडे यांना पुढे सरकवलं आहे आणि नक्कीच त्यांचे टीम ओनर रूपा चांदे देखील खुश आहेत. विशाल चांदे देखील आहेत तिथे टीम ओनर आहेत पाहणी करतायत आणि संजयजी त्यांना त्यांच्या खांद्यावर ज्या धुरा सांभाळल्या आहेत त्याला साजेसे खरे देखील ठरतायत. पुढचा चेंडू स्टेप आउट केला. ऑन साईडला मारलेला फटका आहे. फिल्डर आहे नितीनने बॉल थोडा मिसफील्ड. बॉल फरार. 4 धावा चौकार डीजे. डीजे धन्यवाद. या 4 धावाने संघ पुढे सरकला. इथे आमच्या साखर जांभूवाडीचा एक कॅप्टन कुल परेश सकपाळ देखील हजर आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला तटवलेला चेंडू आहे. पायाला लागून ईस्टर्नच्या मागे आला. तिथे धावचित स्वरूपात गडी बाद होतोय का पाहायचं आहे. पंच आपला निर्णय. यस हा विकेट आहे. विकेट क्रमांक 2. इथे पाहिलं तर योगेश बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. उमेशजी मगाशी बाद दिलं होतं शत्रूला. तुम्हाला आधी प्रवेश करायचा आहे. नक्कीच उमेशजी शिंदे म्हणजे 15 गाव 40+ मधलं एक मोठं देखील नाव आहे. उमेश शिंदे पाहिलं तर चोरवणे गावचं बादळ चोरवणे गावचं बावडूल इथे ग्राउंडवरती गेलंय. साईनाथ गडकरवाडी टीमला बिलॉंग करतात आणि आज इथे पाहिलं तर 15 गाव चॅलेंजर्स मधून चेसिंगसाठी पुढे सरकलेत. चौकार षटकार गरजेचे आहेत. बघूया नेक्स्ट बॉल संजय टू उमेश. ओहो ऑन साईडला मारलेला फटका आहे. तिथे फिल्डर आहे. बॉल चकून सीमा रेखा पार. 4 धावा. हॅलो या 4 धावांनी संघ पुढे सरकला. धावसंख्या फलकावरती आली 18 वरती. चांगला चेंडू चांगला तटवला आहे. इथे ऑफ साईडला मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक फिल्डर आहे त्याने बॉल अडवलाय. बॉल अडवल्यानंतर 1 धाव मात्र का रोखू शकत नाही आहेत.
इथे आमचे कॉमेंट्री पॅनलचे विजय शिंदे सर देखील आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट केला, मिस टाइम स्ट्रोक आहे. काही काळ हवेत झेल घेण्याचा प्रयत्न, झेल निसटलाय, परंतु एकच धाव, एका धावेवरती समाधान आणि ते विजय मिळवलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय टीम 15 गाव वॉरियर्स. विजय टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन विशाल चांदे, अभिनंदन रुप्पा चांदे आणि अभिनंदन टीम वॉरियर्स आणि हार्ड लक टीम चॅलेंजर्स. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला या लवकर 15 गाव पॅन्थर्स आणि 15 गाव टायगर्स. मी इथे थांबतोय. नेक्स्ट मॅचचं समालोचन इथे दिलीप सर किंवा विजय सर आहे किंवा निलेश दादा महाबदी आहेत, योगेश दादा उतेकर आहेत. आपण सर्वांनी कॉमेंट्री बॉक्सचा ताबा सांभाळायचा आहे. धन्यवाद. डीजे नेक्स्ट मॅच असेल आता पाहिलं तर 15 गाव पॅन्थर्स विरुद्ध 15 गाव टायगर्स. टायगर टीमची प्रथमतः गोलंदाजी आहे आणि पॅन्थर टीमने बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीमचे खेळाडूंची मी नावं उल्लेख करतोय. प्रशांत पालांडे, अमित उपाले, निलेश महाबदी, सचिन जाधव, अजय उतेकर, संदेश पालांडे, मंगेश गाडे, विशाल उतेकर, महेश पालांडे, नितीन उतेकर, किशोर उतेकर हे असतील 15 गाव टायगर्स मधून. त्यानंतर 15 गाव पॅन्थर मधून असतील रवींद्र सकपाळ, परशुराम मोरे, संदीप सांदे, रुपेश सुतार, विशाल तामणकर, संतोष पालांडे, महेंद्र उतेकर, सचिन उतेकर, सुनील पवार, संदीप मोरे, सचिन पालांडे आणि संदीप उतेकर अशी खेळाडूंची यादी आहे. आणि या लाईव्ह मॅचचा कॉमेंट्री बॉक्सचा भार सांभाळायचा आहे महादेव उतेकर यांना मी विनंती करेन. चोरवणे गावचा आवाज येथे कॉमेंट्री बॉक्सचा भार सांभाळायचा आहे. नक्कीच इथे आमच्या कोळशेत गावचे ग्रामस्थ आणि प्रमुख, कोळशेत गावचं एक प्रसिद्ध उद्योजकपती, भूमिपुत्र आणि नक्कीच कोळशेत गावाचं नाव या ठाणे नगरीमध्ये